सामना आजच्या दिवसातला मित्रांनो. क्रिकेट 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 ही क्रिकेटची मादक सौंदर्य असलेली दुनियादारी, खाडीच्या मैदानावरची दुनियादारी. जसजशी संध्याकाळ होईल, लाईट्स ऑन होतील आणि पुन्हा एकदा हे मैदान प्रेक्षकांनी भरेल. सध्या जरी बघितलं तरी खूप सारे प्रेक्षक या रेलिंगच्या बाहेर. काही क्षणात आम्हाला रेलिंगला लॉक करावं लागणार आहे, कारण नो वन विल एंटर इनसाइड. कोणालाच आतमध्ये प्रवेश नसेल, फक्त खेळाडू आतमध्ये असतील. जाऊया. राहुल सोमने, मॅन फ्रॉम बेलपाडा मुरबाड, फ्रॉम मुरबाड 11 मुरबाड, रेडी टू बॉल फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले. नेक्स्ट बॉल. पहिला चेंडू धोनीसाठी. धोनी इन डेंजर, डीप फॉर डेंजर, डेंजर एन. आणि घडलंय काय, गणेश डिंगोरे वे टुवर्ड्स डगआउट. डगआउट शांत, प्रेक्षक शांत, धोनीकडे लक्ष होतं सर्वांचं. पहिला चेंडू छेडछाड झाली, बाहेर चालला होता. राहुल सोमनेला मिळाले मोठं यश. बडी मछली जाल में. जयजी भालके यांचं शुभागमन. खरं तर आम्ही म्हणत होतो शहापूर तालुक्यामध्ये समालोचकांना जर कोणी आवाज दिला असेल तर ते नाव आहे जयेश भालके सर यांचं शुभागमन झाले. मिनी वेलकम. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. जाऊया. गोलंदाजी मार्कवर केली कमाल. पहिल्या चेंडूवर झाली धमाल. टीम मुरबाड 11ला मोठं यश. अर्जुन कालचिडा, द मॅन फ्रॉम दोऱ्याचा पाडा, नाव इन अ प्रोफेशनल क्रिकेट. या व्यावसायिक क्रिकेटमध्ये साई स्पोर्ट्सला बिलॉंग करतोय. अर्जुन कालचिडा इन ॲट 3rd नंबर, 1 डाऊन आलाय. राहुल सोमनेचं खूप मोठं आव्हान असेल, कारण पहिल्या चेंडूवर जेव्हा विकेटचं होतं पतन, तेव्हा मात्र त्यानंतर येणारा बॅटर सावध पवित्रा घ्यावा लागतो. नेक्स्ट बॉल. यावेळी काय घडलंय, काय बिघडलंय. मी तर म्हणतोय ही बॅट अशी फिरवली ना, बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. कारण ह्या चेंडूवर ह्या प्रकारची बॅट फिरवणं अर्जुन, फक्त कट करायचे ऑन साईडला चेंडू आपल्याला आणि एक सिंगल घेऊन कॅलीला स्ट्रायकर एंडला घेऊन यायचं आहे. चेंडू वाया जाऊन जमणार नाहीत. मागच्या सामन्यात 50 धाबा चेस केल्या टीमनं, मुरबाड टीमनं. एक मोठं आव्हान, मोठं टार्गेट चेस केले वेताल स्वामीच्या अगेन्स्ट. नक्कीच चेंडू वाया घालून जमणार नाही, फक्त आणि फक्त दडपण येईल, या पलीकडे काही येणार नाही. राहुल सोमने पुढचा चेंडू घेऊन जातोय. हो, यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत. मिड ऑनला क्षेत्ररक्षक चेंडू खाली. अंदाज घेतलाय अर्जुन कालचिडा. आय सेड बिफोर दिस बॉल नो मिस्टेक एट ऑल. पण तेच झालं, षटकार ठोकण्याचा प्रयत्न झाला, चेंडू हवेत उडाला. मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकांनी घेतला अंदाज, टिपला झेल, संपला खेळ. अर्जुन कालचिडा सरपंच. दोन विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहिल्या 3 चेंडूंवर मागच्या सामन्यात देखील राहुल सोमनेनं ही करामत केली, विकेट मेडन फेकलं. मात्र यावेळी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश भगत. नक्कीच साई स्पोर्ट्स टीममध्ये खूप सारे मोठे मोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, पण कागदावर मोठं असून जमणार नाही मित्रांनो. मैदानावरती कामगिरी झाली पाहिजे. धोनी गेला, धोनीच्या पाठोपाठ त्या ठिकाणी अर्जुनही गेलाय, आकाश आलाय. आकाशला मात्र मी पुन्हा एकदा सांगेल मित्र, सिंगल रोटेट कर आणि कैलास बांडेला स्ट्रायकर एंडला आण. जर हे षटक जर मागच्यासारखं निर्धाव गेले ना, खूप मोठं प्रेशर येईल टीम साई स्पोर्ट्सवर. आहे क्षमता आहेत कधी मॅच फिरवण्याच्या, मात्र वेळ निघून गेल्यानंतर तुमच्या क्षमता काही कामाच्या नसतात. राहुल सोमने तयार, गोलंदाजी मार्कवर. जबरदस्त गोलंदाजी, 2 मोहरे टिपलेत. टीम साई स्पोर्ट्सला 2 धक्के बॅक टू बॅक. ओहो, यावेळी सफल केलाय आणि त्या ठिकाणी असफल. मी म्हणतो प्रत्येक चेंडूवर बॅट या पद्धतीने का फिरवली जाते. सेन्सिबल क्रिकेट केव्हा खेळाल, एक सिंगल कधी घ्याल. चेंडूला गॅपमध्ये ढकला, सिंगल घ्या. समोर इतका मोठा बॅटर उभा आहे नॉन स्ट्रायकर एंडला,
जी गोष्ट बालीच्या बाबतीत घडली ती कॅलीच्या बाबतीत घडू नये असं वाटतं आम्हाला, बाकी काही नाही आहे. बाली भागरे बिचारा नॉन स्ट्रायकर एंडला खूप वेळ राहिला आणि जेव्हा त्याला संधी मिळाली सातत्याने बीट झाला. दडपणात कामगिरी चांगली होत नाही, स्विच हिट केलाय मात्र मी म्हणेल खोदा पहाड निकला चुहा, खूप मोठा फटका मारला मात्र एकच धाव. आपली ताकद योग्य दिशेला लागली तर फायदा होतो. बॉल द्या. राहुल सोमने मुरबाड संघाचा गोलंदाज पहिलं षटक हाताळतोय आणि पहिलं षटक हाताळत असताना काय जबरदस्त हे षटक हाताळलं गेले. 5 चेंडू हॅलो केवळ 1 धाव, 2 गडी बाद. सामना मोठा आहे. थँक्यू सामना सर. या ठिकाणी या क्रिकेटच्या पंढरीमध्ये उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी नितीनजी भांडे साहेब, दीपकजी बेलोले साहेब, आपण देखील आलात, आपलं देखील हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. थँक्यू जयजी भालके सर. नेक्स्ट बॉल यावेळी फिरून खेळलाय, त्या ठिकाणी दडपण धोक्यात होता. कॅली मात्र काय घडलंय बघा, त्या ठिकाणी दडपण झुगारून दिलंय, स्ट्रायकर एंडला पोहोचलाय मात्र षटक संपलंय. पुन्हा एकदा कॅलीला नॉन स्ट्रायकर एंडला थांबावं लागेल. जय सर. ओनली 2 रन्स 2 विकेट्स. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स राहुल सोमने, क्या बात आहे. दूरवरचा प्रवास झालाय आणि एका तालुक्याच्या हद्दीतून दुसऱ्या तालुक्याच्या हद्दीत आलेत आणि खऱ्या अर्थानं ते सांगतायत सर वाडा जरी तुमचा असला राडा सध्या तरी आमचा सुरू आहे. सलग 2 सामने जिंकलेत टीम मुरबाडनं. तिसऱ्या सामन्यामध्ये जबरदस्त सुरुवात दिली. थँक्यू सर. स्वर्गीय शरद भांडे स्मृती प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026 आजचा हा अंतिम दिवस याचसाठी केला होता. अट्टाहास हा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस आज आपल्या समोर आपण पाहतोय. गेले कित्येक दिवस या स्पर्धेचा थरार आणि आजच्या या स्पर्धेसाठी व्हॉइस ऑफ द आमचे असनोली गावचे हेमंतजी सोनावले आणि व्हॉइस ऑफ द सारंगपूर विदे या दोघांचं देखील कौतुक करत आहे. सर्व पंच, यूट्यूबला लाईव्ह टेलिकास्ट ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. व्यासपीठाला उपस्थिती सन्माननीय आदरणीय युवा उद्योजक नितीन शेठ भांडे साहेब, त्यांच्या समवेत दीपक शेठ बेलवले, आपलं देखील आजच्या या चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. तसेच SB आई गावदेवी 11 गोटेकर संघाचे मार्गदर्शक गजांच्या नावानं ही संघ खेळत असतो ते डोळकाम गावचं नेतृत्व नव्हे तर आपल्या शहापूरच्या पटलावर राजकीय पटलावर त्यांचं अग्रगण्य नाव घेतलं जातं. समीरजी बागराव साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या देखील शुभेच्छा आल्यात. धन्यवाद समीर शेठ बागराव साहेब. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. थँक्यू सो मच. जाऊया योगेश कौर प्रिन्स ऑफ मुरबाड फ्रॉम टेमरे. प्रोफेशनल क्रिकेटमध्ये पहिला चेंडू कॅलीसाठी कैलास भांडे, पहिला चेंडू जाऊ दिलाय अवे फ्रॉम द ऑफ स्टिक. इट्स वाईड बॉल. अभिजी सावंत सांगतायत अवंतरची धाव. अवंतरच्या धावेनं धावफलक थोडं पुढे सरकले. 3 धावा. 3 ऑन बोर्ड, लुझिंग 2 इम्पॉर्टंट विकेट्स. साई स्पोर्ट्स शहापूर इन दिस व्हेरी इम्पॉर्टंट लाईक अ सेमीफायनल. योगेश पुन्हा एकदा सज्ज आहे. कॅली कैलास भांडे पुन्हा एकदा जाऊ दिलाय, पुन्हा एकदा जाऊ दिलाय. बॅक टू बॅक हा दुसरा वाईट. हे दडपण आहे कैलास भांडे नावाचं, हे बल आहे कैलास भांडे नावाचं. स्वर्गीय शरद भांडे प्रतिष्ठान साई स्पोर्ट्स शहापूर खेळतीये आजच्या दिवसातील तिसऱ्या फेरीचा सामना आणि समोर विपक्षामध्ये उभी आहे टीम मुरबाड. जबरदस्त परफॉर्मन्स दोन्ही संघांचा राहिलाय. योगेश टू कैलास. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी डॉट. कैलास पांडे बॅट आणि बॉलचा संपर्क कधी होईल, जवळजवळ दोघांचा ब्रेकअप झालाय की काय असं वाटायला लागलंय. जेव्हा बॅटवर येईल बॉल 100% मैदानात बाहेर पाहायला मिळेल. कैलास भांडे प्रयत्न केला होता चांगला, मित्र मिळेल बाल बाल बच गए असं देखील म्हणता येईल. यावेळी ऑन साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत त्या ठिकाणी. स्क्वेअर लेगला एक घेतली, दुसरीचा प्रयत्न होईल का, होणार नाही कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक एकच सिंगल येईल. सिंगलनं स्कोअर कार्ड पुढे जाईल. 5 धावा जर पाहिल्या तर धावांचा दुष्काळ आहे स्कोअर कार्डवर. फक्त आणि फक्त 5. 2 गडी गमावलेत. विजय कालचिडा, गणेश डिंगोरे ज्याच्यावर सगळी काही मजाल होती, मदार होती, मात्र तो मात्र जाऊन बसलाय डगआउटला. पाहतोय खेळ
थोडेसे नर्वस चेहरे डगआउटमध्ये पाहायला मिळत आहेत, कारण त्यांना माहिती आहे की स्कोर मनासारखा अजून नाही आहे. हो, यावेळी चांगला संपर्क आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडू थांबवेल, मात्र एक सिंगल येईल. आकाश भगत या खेळाडूनं करामत केली होती. आकाश भगत शहापूर तालुक्याचं आकर्षण ठरणार हे खाडीचं मैदान सुशोभीकरण केलं गेलंय. विजयजी भगत साहेब यांच्या माध्यमातून या मैदानाची निगराणी. मिडोपला क्षेत्ररक्षक, काय म्हणावं, कैलास भांडेची खेळ केली समाप्त. जावं लागेल डगआउटच्या दिशेला. ओढ कॅच, ओढ परफॉर्मन्स जबरदस्त. डीजे ऑपरेटर आल्या आल्या जाऊ नका, खरं आहे, कारण मॅच खूप रंगात आहे, थांबा जरा, असं नक्की सांगितलेलं डीजे ऑपरेटर कडून देखील. मात्र आल्या आल्या कोण चाललंय, काय घडतंय, आता आकाशला साथ द्यायला ए बी ऑफ शहापूर अर्थात आतिश भांडे, ज्याच्या बॅटमधून सातत्याने धावा येताना दिसत आहेत. गोटेकर बी साठी सातत्याने खेळतोय. मात्र व्यावसायिक क्रिकेट साई स्पोर्ट्स पहिला चेंडू फेस करेल योगेश कोर. त्या ठिकाणी एक विकेट, तर मोठं विकेट मिळाली आहे कैलास भांडेची. नेक्स्ट बॉल, दुसरं षटक. हो, चली चली गेंद, वाह खिलाड़ी मौजूद, वाह बहुत ही बढ़िया कैच लपक लिया. एक और विकेट का बटन. टीम साई स्पोर्ट्स, क्या चल रहा है, तू चल मैं आया. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026 आयोजक आमचे अतुलजी भांडे आणि कैलासजी भांडे आणि सर्व स्वर्गीय शरद भांडे प्रतिष्ठान यांच्या अथक परिश्रमातून साकार झालेली स्पर्धा. या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत सन्माननीय स्वप्नीलजी घोडेसाहेब आणि सन्माननीय निलूशेठ चंदेसाहेब यांच्या वतीनं. धन्यवाद. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं आणि प्रमुख अतिथींचं मी मनपूर्वक स्वागत व्यक्त करतोय. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026 या चषकामध्ये आजचा अंतिम दिवस. मेगा फायनल, बिग फाईट, मुकाबले आपल्याला पाहायला मिळतील. आज नाईटपर्यंत हे सामने चालतील. मी प्रेक्षकांच्या माहितीसाठी या ठिकाणी सांगतोय, आपण सर्वजण आलेला आहात. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषकमध्ये मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच जयजी बालकी सर. रोशनजी शेळके यांचं देखील शुभागमन झालंय. स्पर्धेच्या वतीनं आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. सामना सुरू आहे साई स्पोर्ट्स वर्सेस फुटबॉल 11. रोशनजी शेळके, आपणास विनंती, आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न झालाय, अडचणीत आणलेत टीम साई स्पोर्ट्सला. धावपलकावर फक्त थँक्यू सर. जय मल्हार ढाबाचे प्रोप्रायटर रोहनजी शेळके यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. हार्दिक स्वागत. कट केलाय, त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक येतील. एक घेतली, दुसरीचा प्रयत्न होईल का, होणार नाही. सिंगल घेतली आहे. षटक क्रमांक 2 जे आतापर्यंत चालू होतं ते देखील समाप्त होईल. 12 चेंडू 7 धावा आणि फक्त जर विचार केला तर 4 गडी महत्त्वपूर्ण. गणेश, विजय, आतिश आणि कैलास भांडे 4 हुकमी एके त्या ठिकाणी डगआउटला जाऊन थांबलेत, विचार करतायत. विचार विमर्श करावा लागेल. काल देखील गोटेकर टीमला अशीच अवस्था झाली होती सर, पण तिथूनही टीम बाहेर पडली होती आणि विजय साकारला होता. हिम्मत आहे, दमखम आहे, मात्र प्रतिस्पर्धी थोडा वेगळा आहे. यावेळी मुरबाडचं टॅलेंट, ते 11 निवडलेत फक्त संपूर्ण तालुक्यातून. दर्शन गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आत्तापर्यंत 228 चौकार, 208 षटकार या स्पर्धेमध्ये ठोकले गेलेत. स्ट्रायकर एंडला बॅटर श्रावण डोंगरे. शहापूरचा रावण समजला जाणारा श्रावण मित्र हा चेंडू पायावर आहे, लेग ग्लान्स करू शकला असता, मात्र स्विच इट करण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू वाया गेलाय. मी म्हणेल चेंडू वाया जाऊ देऊ नका. डॉट बॉल फक्त आणि फक्त प्रेशर वाढवायचं काम करतील. दर्शन टू श्रावण. यावेळी टॅप केल्या चेंडूला मिड विकेटला क्षेत्ररक्षक येत आहेत. एक घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न होईल का, एकच धाव मला वाटतं त्या ठिकाणी. मात्र कव्हर चांगला आले त्या ठिकाणी. राजू राठोड स्लिपमध्ये
नाही, दडपण आहे, दडपण निर्माण केलं. 8 धाबा फक्त धावपलकावर आल्यात. इथून पुढे 10 चेंडू फक्त शिल्लक आहेत. 10 चेंडूंपैकी किमान 5 ते 6 चेंडूंना सीमारेषेच्या बाहेर फेकावं लागेल आणि ते काम कोण करेल? श्रावणवर सगळ्या अपेक्षा आहेत. श्रावण नॉन स्ट्रायकर एंडला येऊन थांबलाय. समोर आकाश भगत खऱ्या अर्थानं दडपण निर्माण केले. नाणेफेकी जिंकली, प्रथम फलंदाजी करू असं कॅलीने सांगितलं. मग तो निर्णय आत्तापर्यंत थोडासा चुकीचा झालाय की काय? कारण राजू म्हणत होता आम्हाला बॅटिंग करायची होती. दर्शन 2.3 षटकांचा खेळ. जे आमचे प्रेक्षक लाईव्ह पाहत असतील ना सर, विश्वास नसेल बसेत का असं स्कोअर कार्ड असेल साई स्पोर्ट्स संघाचं या क्षणाला. 16 चेंडू जवळजवळ निघून गेलेत आणि 16 चेंडूंवर 0.50 ची सरासरी 8 धाबा फक्त आलेल्या आहेत निम्म्या धाबा चेंडूंपेक्षा. तर मग विजयी स्वप्न कसं पाहाल? यावेळी चाललाय चेंडू, थांबणार नाही. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला थेट प्रेक्षकांमध्ये फेकलाय. षटकार आकाश भगत. यावेळी मात्र आकाश भगतनं पाठवला या चेंडूला. आणि हाच तो खेळाडू आहे मित्रांनो. धर्मवीर चषकाचा फायनल तुम्ही पाहिला असेल, जास्त वर्णन करायची गरज नाही आहे. फायरवर्क्स येतात, कोणासाठी येतात फायरवर्क्स प्रश्न पडलाय. या षटकारासाठी फायरवर्क आकाश भगत. इथून पुढे प्रत्येक चेंडूला सीमापार धाडावं लागेल मित्रा. जर सम्मानजनक आणि फायटिंग टोटल जर स्कोअर बोर्डला लावायची असेल, इट इज नॉट इझी टू हिट एव्हरी बॉल फॉर अ सिक्सर. दर्शन टू आकाश. हो हो, चली चली, स्टँड की गली. यावेळी काऊ कॉर्नर निवडलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत आकाश भगत. क्या बात आहे. धावपलकाला थोडी उंची दिली. 20 धावा. षटक क्रमांक 3 समाप्त. शेवटचं षटक आहे. 20 धावा झाल्यात आणि 4 महत्त्वपूर्ण गडी गमावलेत. या शेवटच्या षटकात टीम साई स्पोर्ट्स किमान 15 पाहिजेत तर एक फायटिंग होईल. अंतिम षटक कोण घेऊन येईल? श्रावण डोंगरे. आम्ही पुन्हा एकदा 6 मध्ये 6 पाहतोय. बघ बाबा, झालं तर साई स्पोर्ट्स. क्या बात आहे. कारण या मैदानात याच खेळाडूने हा कारनामा केलेला आहे. 6 चेंडू 6 षटकार. त्यानंतर अक्षय अधिकारी. क्या बात आहे. सातत्यानं एक खेळणं शक्य नाहीये. यापुढेचं षटक केतन येतोय अंतिम षटक घेऊन. मुरबाड टीम 20 धावा आल्यात आत्तापर्यंत. फटाके फुटतायत, फटाके. मैदानाच्या बाहेर प्लीज, मैदानावर नका पडू प्लीज. मैदानाबाहेर जल्लोष. पहिला चेंडू श्रावण डोंगरे. ओ माय गुडनेस. थँक्यू सर. सन्माननीय युवा उद्योजक विशालजी पवार साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. मी आमंत्रित करतो आपण व्यासपीठावर यावं. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026 मध्ये आयोजक अतुलजी भांडे आणि सर्व प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. नेक्स्ट बॉल. यावेळी एच आणि त्या ठिकाणी राजू राठोड. विकेट क्रमांक 5. श्रावण बॅक टू द पवेलियन. ज्याच्यावर सगळ्या अपेक्षा, सगळ्या प्रेक्षकांचे डोळे श्रावणकडे होते. श्रावणचा डोळा मात्र डगआउटकडे. हॅलो. हॅलो. श्रावण डोंगरेचा अडसर दूर झालाय. हॅलो. मनीष लहाने या खेळाडूनं कालच्या दिवसभरामध्ये इम्प्रेस केलं. मात्र आता संघासाठी आत्तापर्यंत हाताळलेत 2 चेंडू. केतननं धाव एकही नाही, 1 विकेट कमावली आहे. टीम साई स्पोर्ट्स. हॅलो.
डॉट. सर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही इरिटेट एवढे झालात, आम्ही सातत्याने सांगतो एक सिंगल घेण्याची जर आठ तुमच्याकडे नसेल, तुम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळतायत, चांगला प्लेअरला स्ट्राईकला आणणं गरजेचं असतं आणि प्रत्येक चेंडू षटकार मारण्याची काय परिस्थिती असते हे कळत नाही आहे बॅटर्स. एक सिंगल आली रुटीन झाली तरी देखील एक धाव येते ना. वन इज ऑलवेज बेटर दॅन डॉट. आणि यावेळी मात्र नशिबानं बाईच्या रूपानं हॅलो. या ठिकाणी एक सिंगल आली मात्र मी म्हणेल खूप उशीर झालाय या सिंगलला. अंतिम चेंडू या इनिंग्स मधला. धावफलकावर फक्त 22 रन्स. अभि सर बॉल देऊ का? अंतिम चेंडू या इनिंग मधला. अजूनही प्रेक्षकांना विश्वास बसत नाही. साई स्पोर्ट्स संघाच्या 22 धावा आणि 5 गडी गमावले असतील या क्षणाला. अतिशय नाजूक अवस्था आहे. अंतिम चेंडू असेल. गोलंदाजी ट्रॅकवर केतन. या षटकात आल्यात फक्त 2. सोपं आव्हान असेल. राजे बॉईज सज्ज राहा नाणेफेकीसाठी. यानंतर आपला सामना आहे आजच्या दिवसातला फायनल सारखाच असेल, कारण तुम्ही क्वालिफायर लेवलला जाऊन पोहोचलात. अंतिम चेंडू. यावेळी चेंडूला उडवलाय आकाश भगत. आकाशात चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेलबाद. अंतिम चेंडून आली विकेट. सर या षटकात आल्यात फक्त 2 धावा. 23 धावांचं लक्ष. 24 चेंडू. रन बॉल. काय घडेल का चमत्कार? कारण चमत्कार आहे तर नमस्कार आहे. थँक्यू. हे म्हणजे सोनवणे सर, आपण सकाळपासून आज या ठिकाणी सेवा देत आहेत. आपलं देखील कौतुक करावं तेवढं थोडंच. तुमच्या समवेत आपले लाडके जयजी विदे सर आपलं देखील कौतुक आणि अभिनंदन करतो. तसेच आमचे लाडके पंच, आमचे मार्गदर्शक हे म्हणजे तावडे सर, अभिजित भाई सावंत आणि यश. हॅलो. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं तसेच उपस्थित सर्व प्रमुख अतिथींचं मनपूर्वक स्वागत. हॅलो. जाऊया उत्तरार्धाकडे. आमच्या समालोचनासाठी देखील खूप साऱ्या प्रेक्षकांची दाद येते. थँक्यू सो मच. आणि या सामन्याचा उत्तरार्धामध्ये जाऊया. ऐकूया गोड आवाज द व्हॉइस ऑफ सारंगपुरी शहापूर जयेश विदे सर. हॅलो. थँक्यू सो मच हेमंतजी सोनवणे सर. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026चं हे भव्य दिव्य नियोजन आपण ऐकताय पाहताय. खऱ्या अर्थानं खूप सारे प्रेक्षक जोडले गेलेत आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा. आणि जे नियोजन केलं गेलं त्या नियोजनासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. किनवली विभागामधनं, मुरबाड विभागामधनं, तसेच खर्डी विभागामधनं देखील. तर या सर्व प्रेक्षकांची नावं घेतणं मात्र शक्य नाही आहे, परंतु आपल्या शुभेच्छा आम्ही निश्चितच आयोजन कमिटीच्या पर्यंत पोहोचवल्यात. आणि थँक्यू सो मच. ही स्पर्धा आपण घर बसल्या पाहताय आणि खूप साऱ्या त्यांच्या माध्यमातून कमेंट्स देखील आल्या आहेत. थँक्यू सो मच. सर्वांचा आभार. जाऊयात मैदानाच्या आज, जिथे मात्र समीकरण आहे 1 चेंडू एक्स्ट्राचा पाहायला मिळतोय. 24 चेंडूमध्ये मुरबाड 11 संघाला 23 धावेंची गरज. प्रथम फलंदाजी करत असताना पारी अगदी पहिल्या चेंडूपासून विखुरलेली पाहायला मिळाली. गणेश डिंगोरे सस्त्यात बाद झाला. तदनंतरची लागलेली विकेटची झडी
ही मात्र कायम अगदी शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत चालूच राहिली आणि त्या अनुषंगानं धावफलकावरती 24 चेंडूमध्ये जोडल्या गेल्या आहेत 22 धावा आणि विजयासाठी 23 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे स्वर्गीय शरद भांडे प्रतिष्ठान साई स्पोर्ट्स शहापूर संघाच्या वतीनं. बघूयात डिफेन्स केल्या जातील की चेस केल्या जातील, कारण हा क्रिकेट आहे आणि क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ, म्हणून क्रिकेटचे चाहते जगभरामध्ये जर बघायला गेलात तर भरपूर संख्येने पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती कर्णधाराने यावेळेस जबाबदारी दिली आहे आदी मडके. एक गुणी खेळाडू आहे, एक हसमुख खेळाडू आहे आणि एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची टेनिस क्रिकेटमध्ये ओळख त्याने स्वतःने बनवली आहे. षटक क्रमांक पहिलं महत्त्वाचं हाताळण्यासाठी मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आदी मडके आला आहे. या सामन्यातनं विजय होणारा संघ राजे बॉईज या संघाशी फाईट करेल. निश्चितच सामना झाल्यानंतर त्वरित नारींपैकी खेळली जाईल आणि या मॅचला देखील सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी या मॅचमध्ये काय घडेल काय बिघडेल जाऊयात. मॅचमध्ये पहिला चेंडू, पंचांचा ग्रीन सिग्नल. योगेश कोर हलक्या हाताने कट केला, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, सिंगल झाली आहे कंप्लीट. सिंगलने धावफलकाचे दरवाजे उघडले गेलेत, एक धाव धावफलकावरती अंकित झाली आहे. जितू चव्हाण मुरबाडचा टायगर म्हणून ओळख आहे. स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय लेफ्ट हँडर बॅटर जितू चव्हाण. समोर गोलंदाज आदी मडके. अर्थात आदिनाथ मडकेचं जर विश्लेषण करायचं झालं तर चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू मात्र उडवला, जितू चव्हाण आगाज केलाय. सांगतोय की पाठलाग जरी कमी धावांचा करायचा असला तरी थोडीच तोड प्रत्युत्तर दिलं जाईल. पहिल्या चेंडूवरती पहिला चेंडू फेस करत असताना जितू चव्हाणने ठोकलाय एक क्रॉस द लाईन, स्क्वेअर लेग डीपला चेंडूला पाठवून दिला गेलाय. मिलेंगे चार तो बेड़ा होगा पार, ये लगाया चौकार. कमालीचा फटका, 4 धावा जोडल्यानंतर धावफलक 5 या आकड्यावरती. हो हो, घुटणे टेक, तमाशा देक अशा प्रकारचा हा चेंडू, परंतु यावेळेस लेंथ लाईन बघा, शरीर एसटी पासून दूर चेंडू, चेंडूला उंची देखील पाहायला मिळाली आणि यावेळेस बीट झालाय जितू चव्हाण. निर्धाव चेंडू आलाय, आधी मडके कमबॅक करतोय. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा कट केला, या वेळेस मात्र क्षेत्र निवडलं गेलं. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला चेंडू दन 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 करत निघत चाललाय. आउटफील्ड अतिशय वेगवान, चेंडू थांबणार नाहीये. चेंडूने गाठले सीमारेषा. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतलीये बाउंड्रीची भेट, हा येतोय चौकार. हॅलो चेक. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026 उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक कुठे जाऊ नका, यापुढे देखील आपल्याला ग्रामीण ओपन गटाचा सेमीफायनलचा सामना पाहायला मिळेल. धन्यवाद, थँक्यू. जितू चव्हाणच्या बॅटमधनं फटके येत आहेत. यावेळेस सरळ दिशेला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, फर्स्ट स्लिप तैनात होती. आकाश भगत चेंडू खाली घेतला गेला, झेल संपलाय. जितू चव्हाण या फलंदाजाचा खेळ. एकदा प्रेक्षकांकडे कॅमेरा फिरवा, मी तर म्हणेल चौफेर गर्दी पाहायला मिळते. जसजसा मॅच मात्र हाय स्टेजला जाईल तसतशा मात्र सेमीफायनल आणि फायनलमध्ये तुम्हाला मात्र ज्या रॅलिंगच्या बाजूला रिक्त जागा दिसत आहेत ना, त्या संपूर्ण भरल्या जातील. लोड गर्दी पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आत एंटर झालाय, कैलास बाबरे. आडनाव बाबरे, परंतु बॅटिंग बापरे बापरे. इनेट क्रमांक 3 वरती कैलास बाबरेची निवड केली गेली आहे. धावफलकावरती नजर मारली तर आता मात्र 19 चेंडूंमध्ये 14 धाब्यांची गरज. आधी मडके पुन्हा एकदा घेऊन जाईल चेंडू. ओहो, स्लॉटमध्ये चेंडू होता, शफल होऊन खेळलेला फटका. ऑन साईडला यावेळेस मिड विकेटला क्षेत्ररक्षक गणेश डिंगोरे थ्रो करेल. एक सिंगल घेतली गेली आहे, सिंगलने धावफलक पोहोचलंय. 1-0, 10 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा घेतल्या गेल्या आहेत. आता राहिल्यात मात्र केवळ
18 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज असताना आतिश भांडे आलाय. आतिशला मात्र जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येक धाबेसाठी तुम्हाला मात्र फलंदाजांना संघर्ष करून द्यावा लागेल आणि निर्धाव चेंडू जितके चांगले राहतील विकेट्स येणं महत्त्वाचं बनलंय. मी तर म्हणेल विकेट्स घेण्यापेक्षा तुम्ही निर्धाव चेंडू हाताळा आणि एफर्ट द्यावा लागेल क्षेत्ररक्षणामधनं. 18 मधनं 13ची गरज असताना कट केला चेंडू. एक सिंगल घेतली गेली आहे. हिट करण्याचा प्रयत्न होता. कव्हर पाहायला मिळतोय मनीष लहाने यांच्या माध्यमातून. चेंडू रोखला गेला. एक सिंगल घेतली गेली आहे आणि या सिंगलने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती 1-1 लॉस ऑफ 1. 11 धावा 1 गडी बाद. विविध रचनामध्ये बदलाव. आतिश भांडे स्वतः बदल करत असताना यावेळेस कट केला हलक्या हातानं. चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू गॅपमध्ये आहे. थांबेल का? आउटफील्ड वेगवान थांबणार नाहीये. परंतु सचिन कालचिडा यानं मात्र अर्जुन कालचिडा यानं चेंडूला थांबवलंय आणि धावफलकावरती तोपर्यंत जोडल्या गेल्या 3 धावा आणि धावफलक पोहोचलंय 14 या अंकावरती. आता मात्र केवळ विजयापासून 9 धावा वंचित. रणनीती चोख पाहायला मिळते. मुरबाड 11 संघ एक माइंड गेम खेळणारा आणि ताकद कमी परंतु चातुर्य जास्त वापरला जाणारा संघ आहे खऱ्या अर्थानं. आणि यावेळेस मात्र जाणतायत की सुईनं काम बनतंय तर तलवारीची गरज तरी काय. हलक्या हलक्या हातानं योगेश कोर देखील धाबा घेतोय. धावफलकावरती धाबा चालू ठेवतोय. जाणतोय की विकेटची जडी लागली तर मात्र संकटात सापडू शकतो. या अनुषंगानं स्वतःला सावरतोय, सांभाळतोय आणि सिंगलने धाबा घेतोय. यावेळेस देखील हलक्या हातानं कट केला. एक सिंगल घेतली गेली आहे. डगआउटमधनं आवाज बघा. जाणतायत की महत्त्वाची मॅच आहे. जितक्या लवकर मॅच फिनिश करता येईल तितक्या लवकर करा असा देखील आवाज खेळाडू कक्षामधनं येतोय. परंतु 2 खेळाडू तुम्ही जे पाठवलेत ते खऱ्या अर्थानं तुम्हाला विजयी करण्यासाठीच मैदानात उतरलेत. तुम्ही मात्र काळजी करू नका असं देखील फलंदाज सांगतायत. 14 चेंडू 7 धाब्यांची गरज. सरळ दिशेला खेळलेला फटका आवाक्या बाहेर. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रो. ठोकलेला हा चौकार. तेरा चेंडू 3 धावा. 13 मध्ये केवळ 3ची गरज. कैलास बाबरे स्ट्रायक वरती पाहायला मिळतोय. चांगला बॅटर आहे. चांगली फलंदाजी करतो आणि चांगल्या फलंदाजीसाठी त्याला ओळखलं जातं. संघाला यावेळेस मात्र जबाबदारीपूर्वक खेळी. बघा काय जबरदस्त कमालीचा फटका. 30 यार्डमध्ये जवळ घेतलेला क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरनं हा फटका खेळून काढला. सेन्सिबल क्रिकेट एक माइंड गेम आणि माइंड स्ट्रोक देखील पाहायला मिळत आहेत कैलास बाबरे याच्या बॅटमधनं आणि त्याला साथ देतोय योगेश कोर. षटक क्रमांक 2 समाप्त झालं. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 21 धावा. 12 चेंडू 2 धाब्यांची गरज. पूर्णपणे गोलंदाजांनी कारनामा केला. मुरबाड 11 संघाच्या साई स्पोर्ट्स संघाचे पत्ते बिखरत राहिले आणि काय गोलंदाजी ठरली. उचललाय चेंडू. यावेळेस हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि निश्चितपणे 1 धाव मिळेल संघासाठी. स्कोर इज लेवल इक्वल झालाय स्कोर. धावफलकावरती 22 धावा. विजयासाठी केवळ 1 धावेची गरज. आणि या ठिकाणी बँचो देखील उपलब्ध झालाय आजच्या दिवसामध्ये. काय फायनलला मजा आली आहे आणि अतुल भांडे यांचं विशेष कौतुक केलं जाईल. विजयभाई भगत यांचं कौतुक केलं जाईल. पप्पू तरणे साहेब तसेच निलेशजी भांडे साहेब, नितीनजी भांडे साहेब आणि अतुलजी भांडे साहेब संपूर्ण आयोजक. यावेळेस मात्र संधी झाली आहे झेल घेण्याची. झेल ड्रॉप आणि मॅच फिनिश. 1 धाव घेतली गेली आहे आता मात्र आणि या 1 धावेनं मुरबाड 11 संघ यावेळेस दाखल होतोय. अर्थातच आजचा क्वालिफाईड राऊंड साठी हा सामना असणार आहे राजे बॉईज विपक्षात मुरबाड 11. Thank you, sir. संघाचे कर्णधार त्वरित या नाणेफेकीसाठी. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026 व्यासपीठावर आपण
पाहुण्यांच्या स्वागत कक्षाकडे वळूया. या कार्यक्रमासाठी ज्यांचं विशेष सहकार्य मी मगाशी म्हटलं